तालुक्यातील कर्ला वेलफेअर कमिटीतर्फे परिसरातील 10वी-12वीच्या परीक्षेत 75% जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। कर्ला वेलफेअर कमिटीतर्फे दरवर्षीप्रमाणे 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण झालेल्यांपैकी 75% जास्त गुण मिळवलेल्यांचा सत्कार करण्यात आला। त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील माजी प्राचार्य देवसर, निवृत्त शिक्षक आय सोलकर, निजाम डोंगरकर, नसीमा डोंगरकर, मुश्ताक मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून सुरुवातीला प्रार्थना करण्यात आली, त्यानंतर मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रमुख नेते मार्गदर्शक मुश्ताक मुल्ला यांनी प्रास्ताविक केलं। प्रास्ताविक करताना विविध प्रकारचे अनुभवांचे त्यांनी दाखले देत काही प्रश्नही उपस्थित केले। अशी ती परंपरा चालू राहावी म्हणून माझी जी वडीलधारी बसलेली आहे, तसेच माझ्या कलेगावचे जे माझे प्रेमळ नागरिक आहे, बंधू आणि भगिनी आहे, त्यांचे आशीर्वाद जर आमच्या पाठीमागे राहिले, अल्लाहची साथ राहिली, आम्ही सगळे असेच कार्यरत राहिलो तर निश्चितच हा प्रोग्राम पुढेही चालू राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी प्राचार्य सुभाष देवसर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संबंध मोलाचे असतात, याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, दहावीचे नाते काय दाखवतात की मला नेहमी असं वाटतं की दहावीचे नाते एकच गोष्ट दाखवतात की तुम्ही प्रयत्न केला तर आयुष्यामध्ये यशस्वी व्हा। आणि 11वीला ऍडमिशन मिळाल्यानंतर सगळ्यात सोपं काम असं करायचं की दहावीचे मार्क आपण विसरून जायचे आणि 11वीला किती मिळवायचे ते ठरवायचे, 12वीला किती मिळवायचे ठरवायचे। 12वी एका पास झालं की 12वीचे मार्क विसरून जायचे आणि जास्त मिळाले असेल तर 100% विसरायचे। या विषयामध्ये कमी मार्क मिळतात ते मार्क लक्षात ठेवायचे। त्यानंतर निवृत्त शिक्षक आय सोलकर यांनीही मोलाचं मार्गदर्शन केलं। ये फलों में फल आम होता है और हम सब जो लोग हैं वो जिगर फल है, उनमें माला मकाम जो है वो आम का होता है और सबसे ज्यादा पत्थर आम ही को खाने पड़ते हैं। अब जानते हैं कि किसी और दरख्त के फलों पर पत्थर कोई नहीं मारता, अगर कोई पत्थर मारता है तो आम पर मारता है और ये फलों का राजा होता है। हम मोहतरम जनाब मुश्ताक मुल्ला को हम फलों का राजा समझते हैं और वो हमारे गांव के लिए एक रहमत है। उन्होंने गांव की तरक्की के लिए जो कुछ किया है वो किसी की नजरों से छुपा नहीं है। शेवटी मुश्ताक मुल्ला यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली।